संतोषजी भोईर. वावशी पंचक्रोशीतील संघ आपल्या समोर होता आणि आपला विश्वास पाटील हा कर्णधार. नयन पांचालने इथे मात्र 50 धावा मारल्यात. तर कसं वाटलं नयन पांचालची आणि पहिला सामना इथे आपण विन झालात? एक नंबर, उत्तम, एकदम चांगली. तर पुढील तुमचा रणनीती काय असेल? म्हणजे आता मात्र पहिला सामना तुम्ही विन झालात, तर तुमची रणनीती काय असेल पुढच्या सामन्याची? रणनीती आमचं मेंटॉर सुभाष ठाकूर, कप्तान विश्वास पाटील हे ठरवतील. मनापासून धन्यवाद. संतोष दादांचं स्वागत होतोय अध्यक्ष संदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. तर याच दरम्यान आपण स्वागत घेतोय सुमित 11 पडघे संघाच्या पॅकर संतोषजी भोईर यांचं यथोचित मान सन्मान. त्याच दरम्यान सुभाष शेठ ठाकूर यांचं यथोचित मान सन्मान. त्यांच्याकडनं आम्हाला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आमच्या या रायगड प्रीमियर लीगसाठी आले. त्यांचं या नाही संतोष शेठ आहेत ते लास्टपर्यंत इथं आहेत, त्याचं काही हरकत नाही आहे. हां, त्यांच्याकडनं आम्हाला ATM हमेशा खुल्ली असते. त्याच दरम्यान या ठिकाणी आमचे गुड मॉर्निंग 40+ सर्व आमचे सतीशजी सालुंके सर या ठिकाणी आले. सालुंके सर या आणि त्याच दरम्यान आमचे पुजारी साहेब देखील आलेत. पुजारी साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. आपण देखील यावरती या साहेब या. सतीश सालुंके सर या ठिकाणी त्यांचंही आम्हाला बरंचसं योगदान लाभणार आहे. खरं तर त्यांनी सांगितलं जिथे कमी तिथे आम्ही, तुम्ही फक्त आवाज द्या. सतीश सालुंकेनी सांगितले आम्हाला. खऱ्या अर्थानं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमचे पुजारी साहेब आलेत. पुजारी साहेब आपलं देखील हार्दिक असं स्वागत. यस, पुढील संयोजनासाठी अमित म्हात्रे यांच्याकडे आपण जातोय. हो साहेब, कसं वाटतं इथं आपण आलात? आयोजन आल्या कसं वाटतं इथं? आयोजन खूपच सुंदर आहे. आम्ही विचार नाही केला होता इतकं छान आयोजन झालेलं आणि इतका कमी वेळामध्ये आपल्या सगळ्यांचा सहयोग होता आणि त्याच्यामुळेच आम्हाला खूप आनंद वाटला आहे. ही स्पर्धा खूपच सुंदर आणि अतिभव्य होईल ह्याची आम्हाला सगळ्यांना आशा आहे आणि सगळ्या टीमला ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला पण. ज्यावेळेला ऑक्शन झाला त्यावेळेला आपण इथेच चर्चा करूया. आपण अतिथी कक्षामध्ये आपण या ठिकाणी स्वागत घेतोय आमचे सतीशजी सालुंके सर यांचा यथोचित मान सन्मान. अध्यक्ष साहेब, सतीश सालुंके सरांनी आपल्याला सांगितलंय काही आवाज द्या, तुम्ही कमी तिथे आम्ही आहोत, तुम्ही फक्त आवाज द्या. तर सालुंके सरांनी सांगितले. सतीश सालुंके गुड मॉर्निंग 40+ अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं सर्व पॅकर आहेत. तर या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण घेतोय. तर सालुंके सर, आपण ऑक्शन देखील भव्य दिव्य पाहिला. तर ऑक्शन नंतरची बरीचशी आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम इथे झाले, मात्र त्या टेक्निकल प्रॉब्लेमला जुगारून या आयोजनासाठी आम्ही तुमच्यासारखं लोक असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला ती तुम्ही वेळ निभावून नेता आणि असंच भव्य आयोजन तुम्ही करून देता. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या दरम्यान आपण पुजारी साहेबांचा देखील मान सन्मान आपण मंचावरती करूया. या पुजारी साहेब, आपण देखील आलात. एक वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वागत करण्याची संधी दिली. पुजारी साहेब, आपलं देखील हार्दिक असं स्वागत. चला बॅट्समनला 12 प्रतिनिधी पाठवा, नंतर 2 धावांचा आपल्याला पॅनलच मिळेल. याच दरम्यान रायगड 40+ चे उपाध्यक्ष आदरणीय नाना दिबेकर यांचं आगमन झालंय. नाना दिबेकर साहेब, या आपलं मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत, सहर्ष स्वागत. याच दरम्यान मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम मैदानामध्ये खेळते आणि मेडिटेक स्पोर्ट्स म्हटलं की या ठिकाणी सातत्य
निभावणारी आणि 40+ मास्टरांसाठी एक पर्वणी देणारे हे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम मैदानामध्ये खेळते. त्यांच्या पॅकरचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, म्हणजे आमच्या दिनेश सावंत सरांचं कौतुक करावं लागेल. त्याने आम्हाला या रायगड प्रीमियर लीगसाठी रोख रक्कम 30,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला दिले त्यांनी, आणि 3ऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्याने आम्हाला सुपूर्द केले. त्यांचं हार्दिक हार्दिक असा आभार आम्ही व्यक्त करतोय. मुकाबला मैदान के अंदर शुरू होने जा रहा है, यानी कि प्रदीप भोईर और जय पाटिल के बीच मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम पहले बल्लेबाजी कर रही है और मेडिटेक स्पोर्ट रायगढ़ टीम पहले गेंदबाजी कर रही है. जय पाटिल की ये टीम, लेकिन किशोर कड़ू और बाला ठाकुर ये जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी है. इस बार स्ट्राइक के ऊपर बायत के बल्लेबाज किशोर कड़ू खेल रहे हैं. अंपायर सिग्नल दे रहे मैच की शुरुआत करते, तुम भी तैयार है, हम भी तैयार है. तो इस बीच पहली गेंद यहां दिनेश उलवेकर, राइट आर्म राउंड द विकेट. इस बार शरीर के ऊपर गेंद टकरा गई, लेकिन रन लेने की कोई गुंजाइश नहीं और पहली गेंद डॉट चली गई. रायगढ़ 40+ प्रीमियर लीग का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन आप सभी के आंखों के सामने. और एक बार फिर से दूसरी गेंद, अच्छी बॉल थी, लेकिन जहां बल्लेबाज जोरदार घुमाने की कोशिश कर रहे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर नहीं आ. जरूर इस समय हमारे जे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत, खऱ्या अर्थानं रायगडचा बुलंद आवाज, एक धगधगती तोप म्हणून त्यांच्याकडे समालोचकामध्ये पाहिलं जाते, ते सागर पाटील पारगाव यांचा आज वाढदिवस आहे. एक बर्थडे सॉन्ग होऊन जाऊ द्या सागरसाठी, होऊन जाऊ दे, आता तर होऊनच जाऊ दे, कारण आलाय बिग 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 हिट षटकार. हाँ, ये पोपट सही है, स्कोर 6. लेकिन इस मैच को हमारे जीता गांव के एक फास्ट गेंदबाज और जबरदस्त शख्सियत रामचंद्र भाई डीजे जो जीते से इस मैच को देख रहे हैं, उनका हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. लेकिन मैदान के अंदर फुटबॉल बॉल इस बार दिशा दी गेंद को, खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं, लेकिन सिंगल और इसी के साथ दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच. पहला रन तेज गति के साथ लिया, दूसरा रन पूरा, स्कोर पहुंचा है 8. इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष, पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है. नेक्स्ट बॉल होगी कड़ू के लिए, किशोर कड़ू के बल्ले से इस बार हवा में जरूर गेंद को खेल दिया है, सीमा रेखा बाहर जाएगी लगता है क्या, और चली गेंद, 4 रन डीजे. स्कोर 12. रायगढ़ 40+ प्रीमियर लीग 2024-25 का यह खूबसूरती के साथ किया हुआ जानदार शानदार वजनदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे. जो हमारे सामने दर्शक है उनका हार्दिक स्वागत, जो दर्शक यूट्यूब पर मैच देख रहे उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूं. और स्कोर पहुंचा है 12. और ये गेंद इस बार थोड़ी सी बाहर रखी जरूर. ओवर की हुई समाप्ति. मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम पहले बल्लेबाजी कर रही है और जय पाटिल की मेडिटेक स्पोर्ट रायगढ़ टीम पहले गेंदबाजी कर रही है. तो पहला ओवर खत्म हो चुका है. बोर्ड के ऊपर रन 12 विदाउट लॉस से काम. और ये मंच निकल गया है. ये मंच के ऊपर आप देख सकते हैं हमारे अतिथि मौजूद हैं सभी, और हमारे संदीप पाटिल साहब उनसे बातचीत कर रहे हैं. स्क्रीन के ऊपर देख सकते हैं कि ये भव्य दिव्य आयोजन है
और इस तौर के ऊपर जिन जिन खिलाड़ियों ने अपने समय में अच्छा क्रिकेट खेला है उन खिलाड़ियों के लिए 1 रन शरीर के लिए चाहिए। और देखिए हमारे मोंटी भाई जिन्होंने रात दिन इस मैदान के लिए कड़ी मेहनत की है, एक सच्चे दिल के इंसान है और जहां जहां हम मिलते हैं वो प्रीमियर लीग 40 की है, तो उनका स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य है। गोरले गेंदबाजी करने के लिए सेकंड ओवर ले गया है या मेडिटेक स्पोर्ट रायगढ़ के गेंदबाज हेमंत गोरले और स्कोर है मॉर्निंग 40 न्यू पनवेल टीम का 12, कोई हानि कोई नुकसान नहीं है। लेकिन दूसरा मैंडेटरी पावर प्ले, एक गली है, एक शॉट थर्ड मैन है, एक पॉइंट है, शॉट पॉइंट लेके शॉट स्क्वायर लेके वह शॉट कवर है दायरे के अंदर। एक बार कवर ड्राइव किया है और गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर चली गई है तेजी की रफ्तार से, गेंद ने रास्ता नाप लिया, सुंदर कवर ड्राइव 4 रन। खिड़की चंपा खुश हुई लंबा देखा पड़े लंबा चिकमरा खंबा ठोक फिर मैं स्टीयरिंग में ये आवाज मेरे से मिलता जुलता है। पाटिल साहब हंस रहे। शॉर्ट स्क्वायर के ऊपर गेंद चली गई है, ऑन साइड के ऊपर फ्लिक किया, मिडिल और लेग स्टंप के ऊपर जरूरी गेंद थी लेकिन सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 17 पे स्कोर। मोंटी भाई का आगमन, कड़ी मेहनत ली है दिन रात। संदीप पाटिल साहब जी को कह दिया डरो मत भाई, होना एकता में शक्ति है ना तो दुनिया भी झुकती है। लेकिन स्कोर 17 पे स्कोर विदाउट लॉस। लेकिन एक साइड से किशोर कड़ू की सुंदर बल्लेबाजी, अब बाला ठाकुर लाइन में आया हुआ है, उन्होंने शानदार बाउंड्री लगाई और हवा में जरूर गेंद, कैच पकड़ो। ओ भाई साहब छोड़ना नहीं, छोड़ना नहीं, छोड़ेंगे तो हमारा घाटा हो जाएगा। जब 4 रन पे तिसारा परेरा ने रोहित शर्मा को जीवनदान दिया ना, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित किया। श्रीलंका से 2 बार मुझे तिसारा परेरा ने फोन किया था, वो आज भी भुगत रहा है। छोड़ना मत, कैच स्विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं, तुम जानबूझकर छोड़ते नहीं, मैं इसके इस्तेमाल करता हूं, कैच को पकड़ो। जीवनदान मिला है, फायदा उठाएंगे। 18 पे स्कोर। इस ओवर की आखिरी 3 बॉल शेष है। जबरदस्त ये शानदार मुकाबले सभी। और इस बार अक्रॉस लाइन से खींचा हुआ शॉट, कैच एट, सुंदर कैच, लपक लिया। और इसी के साथ लगभग देखा जाए तो मुझे लग रहा है कि बल्लेबाज वापस जा रहे हैं। बाला ठाकुर वीरेंद्र जो 4 रन बना के वापस, और यहां देखा जाए स्कोर है 18 रन 1 विकेट के नुकसान पे। मॉर्निंग 40 निपनमेल टीम का स्कोर है। नाना भुजबळ जी, अनिल झेडे, पीटर डिसुजा आणि के पाडी यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। नीलेश ने कैच को लपका और विकेट पहला गिरा 18 रन पे। यहाँ मॉर्निंग 40 न्यू पनवेल टीम का और नए बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं। या दरम्यान आमचे खऱ्या तर आणखी एक दिलदार व्यक्तिमत्व प्रशांतजी पाटील यांचे आगमन होतं। या मंचावरती आपला हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत। आपण पाहता आमचे नाना भुजबळ, अनिल जे, पीटर डिसूजा, के पाटील आणि प्रशांतजी, या आपला हार्दिक हार्दिक असं सहर्ष असं स्वागत। हे सर्व गुड मॉर्निंग 40+ आमचे सतीश सालुंकेंच्या टीमला आणि अनिलजी या आपण या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व पाठीराखे या ठिकाणी गुड मॉर्निंग सतीश सालुंकेच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले। त्याच दरम्यान आपण या ठिकाणी मॅचच्या दरम्यान जाऊया। जोरदार प्रहार मात्र स्वतःच्या फ्लो थ्रो मध्ये या ठिकाणी शतरक्षण पाहायला मिळालंय। अमित, यस बिल्कुल, अपने फॉलो थ्रू में बैक टू द बॉलर खेला था,
बॉलर ने स्वयं जाकर गेंद को इस बार उठाया। और बिल्कुल देखिए सतीश जी, दिनेश जी सावंत तो इस पे पैकर, और व्हाट अ शॉट, दैट्स अ ब्यूटीफुल 4 रन, गुड शॉट। स्कोर हो चुका है 22, 22 रन बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे 2 ओव्हर के समाप्ती के बाद 2 षटकानंतर मॉर्निंग 40+ न्यू पनवेल संघाची धावसंख्या आहे ती मात्र 22 ला एक गडी मैदानाच्या बाहेर गेलाय। 3 षटकांचा वाजवी खेळ अद्यापर्यंत बाकी आहे। आपण पाहत आहात प्रदीप भोईर आणि जय पाटील यांच्यामध्ये चाललेला द्वंद्व आणि अगदी आमचे दिनेशजी सावंत साहेब पनवेल प्रदीप भोई 4 पे खेल रहे हैं और अच्छी बॉल, टप्पा सही था, लेंथ अच्छी थी और डिसिप्लिन इज इंपॉर्टेंट बात है। बॉलर के पास ये हो सकता है ना, तो बॉलर सही उस टप्पे के ऊपर गए। मैग्रास एंड पोलाक, इनकी गेंदबाजी काफी जबरदस्त थी और उस तरह से इस बार गेंद को फेंका सावंत जी ने। गुड बॉल, कोई रन नहीं गेंद के ऊपर। तीसरी ओवर की 5 गेंदें शेष। एक खिलाड़ी इस बार देखा जाए बैकवर्ड पॉइंट, एक शॉट टर्न मैन है, एक या शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर है। फुल टॉस है, सामने स्ट्रोक है, 4 की संभावना है और वेल प्लेड, बहुत ही बढ़िया से तक्षण। तारीफ करना पड़ेगी इस बार देखा लॉन्ग ऑन के बिल्डर की। मिलेंगे 2 रन, तीसरा होगा क्या, मगर 2 ही रन और 2 रनों के साथ मॉर्निंग 40+ न्यू पनवेल का स्कोर आगे जाता है 24-24। इस ओवर की आखिरी 4 गेंदें शेष है। ये तीसरा ओवर जारी है और पूरी तरह से लोग इस मैच को देख रहे हैं। हमारे परम मित्र गोविंद पाटिल मौजूद है यहाँ। 10 दिन में यही तंबू में बम्बो हिलेंगे नहीं, खूंटा गाड़ के। और ये फुल टॉस आई, जरूर देखिए। शॉट है, कॅच, गुड कॅच। तर याच दरम्यान आमचे आदरणीय कोठारीचे आदरणीय गोमामा म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले। या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत। गोमा म्हात्रे कोठारी यांचे या ठिकाणी आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत। त्या दरम्यान आमचे खऱ्या अर्थानं नेवाली ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि दादा सरकार यांचे आपण खऱ्या अर्थानं आपण सातत्याने त्यांची गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम सातत्याने आपण पाहत असतो। ते आमचे राजेशजी काथारा नेवाली ग्रुप पंचायत सदस्य यांचे या ठिकाणी आगमन झाले। तर हेही मॅचचा आस्वाद घेतात, तर त्यांना विनंती असणार आहे की या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत। हॅलो, तर याच दरम्यान आणखी जर एक विकेट घेतला दिनेश सावंत सर, तर गौरी स्पोर्ट्स नेवाली राजाजी कातारा यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। एक विकेट जर आपण घेतला आणि या येणाऱ्या चेंडूवरती जर आपण विकेट घेतला तर गौरी स्पोर्ट्स नेवाली राजेश शेठ कातारा त्याने आम्हाला
एका संघाचा 2 संघांसाठी ड्रेस कोड दिलेत. गौरी स्पोर्ट्स नेवाली राजेश शेठ कातारा आणि अष्टविनायक ढाबा आकाश शेठ कातारा ग्रुप ग्रामचे सदस्य नेवाली यांच्याकडनं 2 संघांसाठी आम्हाला ड्रेस कोड प्राप्त झालेत. तर दिनेश सावंत सर, आपण या चेंडूवरती जर विकेट घेतला तर रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आपल्याला जाहीर झालंय. बिल्कुल इनाम तो आया हुआ है, लेकिन इस गेम के ऊपर क्या होगा. लेकिन सामने है नयन थड़ी मैनबम करंजा और इस बार गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बार अंपायर ने दोनों पंख ओपन किए. अंपायर की कमर का प्रॉब्लम जरा ज्यादा दिखता है, लचकपन ज्यादा है. और स्कोर आगे जाता है 25 और मुन्ना भाई सूरत आ गए. इस बार हवा में जरूर गेंद है, चली गेंद आउट ऑफ द पार. दैट्स अ ब्यूटीफुल सेक्स. सन्माननीय अनिल भोईर आणि मुन्ना सुरते या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे कुटारेचे आदर्श व्यक्तिमत्व गोमाशेठ म्हात्रे हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. व्यासपीठावरती आलेले सर्व मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमचे कृष्णा मिश्रा यायचं आपण. और ये नयन थली के बल्ले से एक और आग का गोला मैदान से बाहर चला गया है और स्कोर आगे जाएगा 37 पे स्कोर. तो आने वाली 2 ओवर शेष है, यानी कि 12 गेंदों का खेल बचा हुआ है. लेकिन एक साइड से 12 पे नहीं थली, 4 पे के रेपति भोईर. हम देख सकते 15 रन बना के किशोर कड़ू बाहर चले गए. और यहां देखा जाए तो 12 ठाकुर ये डांस करेंगे तो और बड़ा मजा आ जाएगा. मतलब हमने आपको एक एंटरटेनमेंट के लिए चुना हुआ है. अगर आपने हिम्मत है तो आप अपनी कला दिखा सकते हैं, नहीं है जो डर गए और मर गए. 37 स्कोर हो चुका है, आखिरी 2 ओवर शेष है.
His bowler is name? भास्कर सतामकर बॉलिंग ट्रैक के ऊपर शॉट है। इस बार देखा जाए गैप में, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने गए। यस हेमंत गोरले आए हैं, क्योंकि कोटे का दूसरा है, खुद का दूसरा है, पारी का ये चौथा नहीं, सिंगल मिला है। एक सिंगल के साथ स्कोर आगे 38। हेमंत जी आए जिन्होंने पहला ओवर फेंका था, आप खुद का दूसरा है, पारी का ही चौथा ओवर है। और एक बार फिर से यहां ऑफ ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर तैनात है, एक सिंगल मिलेगा, स्कोर आगे जाएगा 39-39। 2 विकेट के नुकसान पे मॉर्निंग 40 न्यू पनवेल। जबरदस्त मैदान, और हम देख सकते हैं तो यहाँ ऑफसाइड के ऊपर बड़े बड़े पेड़ भी है और बैठने के लिए इस बार तंबू भी है। शॉट है, शॉट है, शॉट है, लेकिन फील्डर मौजूद है वहां सामने, स्ट्रेट किया था, सीधा मार दिया था, लेकिन चार लॉन्ग ऑन के फील्डर ने जाकर बढ़िया बैकअप किया। विमान देखिए, इस बार देखा जाए आकाश में उड़ के जा रहा है, कैसे क्षण चित्र देखिए। स्कोर 41 पे जा चुका है। आसमान खाली है, ठंडी के महीना दिसंबर चल रहा है, लेकिन इस बार वॉट शॉट है, इस बार बाउंड्री, इस बार बाउंड्री। में बोला ना, मैं बोला तो बोला, वास्तव में गृह मंत्री भूपेंद्र कदम क्या बोला था, बोला तो बोला 4 रन। दूसरा चौवा आया और स्कोर, टीम का स्कोर आगे 45। हवा में जरूर गेंद है, कैच मिलना असंभव है। नोमैंस लैंड में गेंद गिर चुकी है, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट, और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे जाता है। स्कोर है 47-47। टीम का 50 पूरा करने के लिए, अर्धशतक पूरा करने के लिए, 50 पूरी करने के लिए 3 रन चाहिए। आखिरी 2 बॉल, जोरदार प्रहार किया एक बार फिर से, यहां लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद चली गई है, एक ही सिंगल मिलेगा, क्या दूसरा होगा, मगर 1 रन, और 1 रन पे संतुष्ट होना बल्लेबाज प्रदीप को, और 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंचा है 48। इस ओवर की लगभग देखा जाए मेरे हिसाब से ये ओवर तो खत्म हो गई है, यानी कि इस ओवर में 11 रन आए, आने वाली 6 गेंदें शेष है। 48 स्कोर बन चुका है, 2 विकेट के नुकसान पे। नयन दली 13 पे खेल रहे, और हम यहाँ देख सकते हैं तो मेरे हिसाब से 15 पे खेल रहे प्रदीप जी भोईर। तो शानदार काम चल रहा है रायगढ़ 40+ प्रीमियर लीग का ये आयोजन, नियोजन शानदार, 24 लाइव इवेंट की एक क्लैरिटी, सैंड की अच्छी साउंड सिस्टम, खूबसूरत मैदान, लोग उपस्थित है, डीजे के पास एक सुमधुर संगीत। थे, लेकिन दोपहर युग में भगवान श्री कृष्ण क्रिकेट खेलते थे। माखन चुराना जिसने कहा, बंसी बजाकर जिसने नचाया, जिसने दुनिया को प्रेम करना सिखाया, वो कन्हैया भी क्रिकेट खेलता था। शॉट ऐसा मारा था ना, गेंद यमुना के तालाब में गई थी, क्योंकि कालिया हुआ नखरा कर रहा था उसे बाहर निकालने के लिए। शॉट भगवान का परफेक्ट। हाँ, 48 स्कोर। हाँ, ब्लॉक में फेंके मारो। रविंद्र साहब, बॉल अभी हाथ में मिलती नहीं, क्योंकि अभी क्या है, उम्र के तौर के ऊपर मक्खन ज्यादा आता है, लेकिन चलता है। रविंद्र कड़ू जी आए हैं, इस बार देखा रन मिलेंगे, एक गेंद के ऊपर सिंगल 49, आखिरी 5। ये स्लॉग हो रहे, ये हनामारी का हो रहे, डेथ हो रहे, और हमारे आगरी भाषा में हम इसे कहते कुटाकुटी का हो रहे। मारो इस ओवर में, हमला इंपॉर्टेंट, और गेंद बाहर। वेरी गुड, देखिए आसमानी सुल्तानी छक्का,
और बॉलर भौचक्का। लीजिए गजाए छक्के के साथ स्कोर गया है 55। हर विकेट के लिए संतोष जी, इनकी तरफ से रविंद्र कड़ू के लिए 100 रुपए का इनाम है। थली और ये गेंद अंपायर देखिए छोटे बिली बाउंडन कैसे, लेकिन मिलेंगे वाइड के रूप में। और वह अंपायर प्रमोद जी म्हात्रे साहब, एक जमाने के मशहूर खिलाड़ी। फिलहाल स्कोर 56। थली सामने, थली मारेगा, थली मारेगा मारेगा मारेगा, अरे मारा रे मारा, नहीं थली ने आसमानी छक्का मारा। करेगा, मिलेगा वह आर पार करेगा। चिल का जमाना नहीं, लेकिन अंपायर और ये बॉलर देखिए दोनों की साइज एक है, छोटे में जैसे। और स्कोर आगे जाएगा 62 ओवर बल्लेबाजी नयन दली के बल्ले से चौथा छक्का गया है सीमा रेखा के बाहर। गुड बैटिंग। 5 नंबर 4 नंबर के ऊपर मिडल ऑर्डर है, बल्लेबाज काफी कूट के बल्लेबाजी कर रहा है। फुल टॉस बॉल, इस बार फील्डर मौजूद है और ये देखिए एक तो सिंगल जरूर मिलेगा, दूसरा पूरा होगा। 2 रनों के साथ नयन थली पहुंच चुके हैं इस बार 27 के घर में और टीम का स्कोर पहुंचा है 64 के घर में। मॉर्निंग 40+ न्यू पनवेल का स्कोर है 64, 2 विकेट के नुकसान पे। आखिरी 2 गेंदें शेष। फुल टॉस है, मिस टाइम शॉट है, कैच इट। नयन थली 27 रन बना के आउट हो चुके हैं। लॉन्ग ऑन फील्डर ने इस बार देखा है शानदार कैच लिया। तीसरा झटका मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम को। स्कोर हमारे मेहमान बैठे हुए इस मैच का आनंद ले रहे, और उस मेहमान के अंदर हमारे मुन्ना भाई देखिए बैठे हुए, कई रिटर्न जाके आए हुए। बहुत मजा विचुंबे में आती है, टूर्नामेंट होती है तो रात भी डर जाती है और दिन भी डर जाता है। धन्यवाद। तो स्कोर 64। आखिरी गेंद इस अंतिम ओवर की शेष है। मानो एक क्रिकेट है और क्रिकेट के मैदान के अंदर दोस्ती नहीं होती, दोस्ती मैदान के बाहर होती है। मैदान के अंदर एक ही तू चल, तुझे दिखाता हो तमाशा क्या है। लेकिन आखिरी गेंद शेष और स्वप्निल पाटिल मैदान के अंदर पहुंच चुके। बायत के खप्पू प्लेयर है, लेकिन आखिरी गेंद के ऊपर कितने रन आएंगे। रविंद्र कड़ू इस गेंद को मिस करेंगे, विकेट निकालेंगे, वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट इज जेंटलमैन गेम, ये सज्जनों का खेल है। आखिरी गेंद पारी की शेष अंतिम ओवर है। सुंदर शानदार जानदार क्लैरिटी टी पर लाइव इवेंट की, और मंच पूरी तरह सज गया, मैदान भी सुसज्ज कर दिया हमारे संदीप पाटिल साहब, सत्यन म्हात्रे साहब, रविंद्र दादा और यहाँ मोंटी भाई के नेतृत्व में। मोंटी भाई ने बहुत कड़ी मेहनत ली है, रातों रात पूरी तरह से काम परफेक्ट किया, आगे निकले और इसी के साथ ये विकेट मिल चुका है। यानी कि ये ओवर हुई खत्म। पहले इनिंग के बाद निर्धारित 5 ओवर में मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम का स्कोर पहुंच चुका है 64, और जीतने के लिए 65 रनों का टारगेट है। चलते सत्यन म्हात्रे साहब जी के पास, क्योंकि मंच के ऊपर मेहमान उपस्थित है। हॅलो चेक. धन्यवाद अमित पाजी. चला इस दरम्यान आपण ह्याच दरम्यान आपण चलतोय या सत्कार समारंभाकडे. सर्वप्रथम आपण आमचे खुटारीचे आदरणीय कोमाशेठ यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण घेऊया.
कृष्णा आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. कृष्णा मिश्रा आपलंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. आमचे खुटारीचे खऱ्या अर्थाने गोमाशेड यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी मंचावरती याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांची उपस्थिती सातत्याने लाभते आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीरच्या सर्व ट्रॉफ्या आणि वारंवार ज्या ज्या गोष्टी आम्हाला कधी कधी लागतात त्या त्या गोष्टीसाठी तत्पर सेवेसाठी हजर असणारे आमचे आदरणीय नारिवली गावाचे आणबान शान आणि कल्याण ग्रामीण संघटनेचे तथा रायगड समालोचक असोसिएशनचे आदरणीय सल्लागार विश्वनाथ शेठ म्हस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. विश्वनाथ शेठ म्हस्कर आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. याच दरम्यान आमचे नाना भुजबळ साहेब आलेत. नाना भुजबळ साहेब आपला यथोचित मान सन्मान आम्ही मंचावरती घेतो. या आमचे विश्वनाथ शेठ म्हस्कर. नाना दिवेकर साहेब आपण देखील जा उभे राहिला तिकडे सत्कार करा. असोसिएशनचे आपण पदाधिकारी आहात. आमचे नाना भुजबळ साहेब यांचा मान सन्मान या मंचावरती आपण घेतो. आमचे विश्वनाथ शेठ म्हस्कर, नाना दिवेकर आणि संदीपजी पाटील यांच्या तिघांच्या शुभ हस्ते आपण नाना भुजबळ साहेबांचा मान सन्मान घेतो. हा पुष्पगुच्छ घेऊन आहे आणि सन्मान ट्रॉफी आम्ही त्याच दरम्यान आमचे अनिल साहेब देखील उपस्थित आहेत. अनिल साहेब आपलाही यथोचित मान सन्मान या मंचावरती आपण घेऊया. तसेच आमचे पीटर डिसूजा आणि के के पाटील यांचाही यथोचित मान सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. हॅलो बॅट्समन जाऊ द्या. क्षेत्रक्षण सजून घ्या लवकर लवकर. तसेच अनिल भोईर आणि मुन्ना सुरते साहेब आपलंही यथोचित मान सन्मान. येस अनिल भोईर साहेबांचा मान सन्मान आपण घेतोय. तसेच पीटर डिसूजा आणि के के पाटील साहेब आपण दोघे जा. आपले दोघांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी मंचावरती घ्या. आमचे सल्लागार विश्वनाथ शेठ म्हस्कर त्याच दरम्यान नाना दिवेकर आणि अध्यक्ष संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सत्कार सोहळा पार पाडतोय. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती पार पाडला जातोय. अतिथी देवो भव आपण यावं आणि या मंचाची शोभा वाढवावी हेच आमचं अध्यक्ष कर्तव्य आणि ते कर्तव्य पार पाडत असताना रायगडच्या सर्व दिग्गज 40+ मास्टरांचं या ठिकाणी हे सर्व जे आलेत ना ते सर्व 40+ मास्टरांच्या स्वागतासाठी आलेत. या सर्वांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आम्ही घेतोय. आपण आला सर्व दिग्गज मंडळी आपण आहात. दिग्गज मंडळींचं या ठिकाणी या मंचावरती हार्दिक हार्दिक असं सहर्ष सहर्ष असं स्वागत. जय पाटीलची सेना तयार आहे. 65 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. आमचे मेडिटेक स्पोर्ट्स दिनेशजी सावंत सेवेसाठी तत्पर उभे असणारे आमचे दिनेशजी सावंत यांची ही सेना आहे. बघूया या 65 धावा कशा प्रकारे चेस होतील का या डिपेंड होतील या ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा रायगडचा बुलंद आवाज पारगावचे अनबान शान आणि ज्यांचा आज विश्वनाथ दादा वाढदिवस आहे असे सागर पाटील आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये आहेत तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅलो या सामन्याचा आनंद घेतात चैतन्य यांना सुद्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. त्याच दरम्यान आमचे जुईचे रवींद्र कडू हे देखील उपस्थित आहे. आज स्कॉटमध्ये खेळतात मात्र त्यांचंही हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. हा सागर जी जोडी मैदानामध्ये चालली ना जर ही जोडी फक्त अवघ्या 3 षटकापर्यंत जर मैदानामध्ये थांबली सतीश सर तर काही खरं नाहीये. कारण ही जय पाटीलची सेना आहे ही दिनेश सावंतची सेना आहे. ही जोडी जी सलामीची जोडी मैदानामध्ये चालली ना फक्त 18 चेंडू मैदानामध्ये जर थांबले तर होत्याचं नव्हते करून ठेवतील इतकी ताकद या 2 फलंदाजामध्ये आहे. हा सातत्याने आमच्या बरोबर हे लोक खेळत असतात. आम्ही त्यांना पाहत असतो आमच्या आदई वल्लभच्या ग्राउंडवरती ही जोडी खेळत असते.
तर सर्वांचं आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं सरसे स्वागत आणि जाऊया आमचे जयदेव पाटील या जयदेव सेठ आपलं हे हार्दिक हार्दिक असं स्वागत. बंटी खूप आम्हाला हेल्प केली आमचे मुरबीचे खऱ्या अर्थानं मुरबी संघ YCC मुरबी असेल RMSK YCC मुरबी सिद्धी प्रतिष्ठान मुरबी असेल आणि मुरबीतील सर्व खेळाडूंनी खूप आम्हाला इथे हे मदत केली म्हणजे हे ग्राउंड त्यांच्यामुळेच उपलब्ध झालं. तर याच वेळी चैतन्य जो खेळाडू आहे त्याला जीवन टाकी बोरकर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. तरी जीवन टाकी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सत्यवान दादा. धन्यवाद अमित म्हात्रे. हा सागर सचिन घरत आणि जय पाटील ही अशी विस्फोटक जोडी ही मैदानामध्ये तैनात केली आहे ती मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघानं. ही जोडी खूप काही म्हणजेच भल्या भल्या गोलंदाजाला नांगी टाकायला लावेल अशी जोडी आहे. बघूया आता मैदानामध्ये घोडा मैदान जवळ आहे काय घडेल काय बिघडेल हे 5 षटकामध्ये समजेलच. सर्वांना हवे हवेसे वाटणारे सर्वांना जवळ करणारे आणि सर्वांना प्रेमाने वागवणारे रायगड समाजक असोसिएशनचे सल्लागार नारवली गावातील एक दमदार शिवसेना शाखेचे कल्याण ग्रामीण विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय श्री विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचे आगमन झालेलं सहर्ष स्वागत. घेऊन जाता मैदानाच्या आतमध्ये मॉर्निंग 40+ न्यू पनवेल विपक्ष मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. टार्गेट आहे तो मात्र 65 धावसंख्येचा. स्ट्राईक घेतो सचिन घरत नॉन स्ट्राईक एंडला जय पाटील आणि गोंदाच्या भूमिकेमध्ये वैयक्तिक पहिलं सांगित पहिले षटक घेऊन होतात गोलंदाज समाधान पाटील. सागर जी आपण सतीश सालुंके गुड मॉर्निंग 40+ मास्टरची जी जर्सी पाहता ती जर्सी आम्हाला प्रदान केली आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रायगड जिल्हा युवा मोर्चाचे आमचे सर्वेसर्वा दिनेश शेठ खानावकर यांच्या माध्यमातून ती आम्हाला जर्सी प्रदान झाली आहे. 2 संघांना त्यांच्या माध्यमातून आम्हाला जर्स्या या ड्रेस कोड सुपूर्द झालाय. त्याच दरम्यान जो स्काय ब्ल्यू या स्कॉट मध्ये आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघ तो या संघाचे संघमालक आहे दिनेश सावंत साहेब. तर त्यांच्या संघाला जो ड्रेस कोड आम्हाला प्रदान झालाय तो ड्रेस कोड आम्हाला प्रदान केलाय वलप गावातील माजी सरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून. तर दोन्ही आमच्या स्पॉन्सरचा आम्ही हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. सामन्याला होतो सुरुवात देणाऱ्याने देत जावे. पहिला चेंडू समाधान पाटीलचा चेंडू स्टेटचा ग्राउंड खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडू पकडणार उचलणार तोपर्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावा कशा आला ह्याला महत्व नाही धावा येणे अतिशय महत्वाच्या. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय रोमांचक असेल. आता मात्र स्ट्राईक घेतो जय पाटील. A1 जोडी उतरलेल्या मैदानामध्ये समाधान पाटीलचा पुढचा चेंडू डावखराज गोलंदाज अप्रतिम चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडूची होतोय समाप्ती. 5 षटकांचा सामना. 5 षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी चेसिंग मध्ये बनवायचे आहेत 65 धावा. समाधान पाटीलचा पुढचा चेंडू अप्रतिम बॅट टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा पहिला धक्का पहिला दणका मिळतो तो मात्र मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाला. खेळाडूंना एक नम्र विनंती आहे क्रिकेटसाठी ते सेफ्टी गार्ड जे लागतोय ते आपण मैदानाच्या बाहेरून परिधान करून जायचं कारण आताचे चेंडू अतिशय डेफिनेटली आलेले आहेत. त्यामुळे जी सेफ्टी आहे ती परिधान करूनच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. कारण 40+ ही स्पर्धा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय पाटील बाद होतोय. कर्णधाराला काही करता आलं नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो समाधान पाटीलची काय दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. हेमंत गोरले नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज मधल्या फलीतील फलंदाज
फलंदाजी कशा प्रकारे करावी आणि गोलंदाजी कशा प्रकारे करावी याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. समाधान पाटील डावखुरा गोलंदाज मात्र पहिली सफलता मिळवतोय. पुढचा चेंडू ब्लॉकचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर डायरेक्ट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न अयशस्वी ठरतोय. सुरेख अशी गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक हाताळताना मात्र कुठल्याही प्रकारची हाणामारी करून देत नाही. तर मात्र गोलंदाज समाधान पाटील अप्रतिम कामगिरी. मॉर्निंग 40+ न्यू पनवेल विपक्ष मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. एका बाजूला प्रदीप भोईर तर दुसऱ्या बाजूला जय पाटील अशी जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या दिवसातील दुसरा सामना. समाधानचा पुढचा चेंडू सचिन साठी पडतोय आणि जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. सचिनच्या बॅट मधून चेंडू जातोय दन 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 करत. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंच दीपक पाटील सरांचा इशारा आला 6 धावा आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धपका लागतोय. 1 गडी बाद 8 धावा. बघ 12% न्याय मिळवून दिला. हुतात्म्यात रक्त वाया जाऊ दिलं नाही. पुढचा चेंडू या षटकातील पडतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार सचिनच्या बॅटमधून आता मात्र दमदार पाहायला मिळतोय. दुसरा बॅट टू बॅट षटकार. चौदा धावा धावफलकावर. जसं सत्यवान दादा म्हात्रेंनी सांगितलं की जय पाटील आणि सचिनची जोडी तर 3 षटकं थांबली तर काही करू शकते. परंतु जय पाटीलला सस्त्यामध्ये बाद केल्यानंतर सचिन नावाचं वादळ कोण रोखणार. हे वादळ झुंजावते. 2 चेंडूवर बॅट टू बॅट 2 षटकार लगावलेत. विचार विनिमय कराव्या भाग पाडलंय गोलंदाजाला पूर्ण टीमला. तो मात्र प्रदीप भोईरच्या सचिन घरते या टीमने. शेवटच्या षटकापर्यंत काय होऊ शकतं. क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे. पाहूया पॉवर प्लेचं षटक हाताळताना समाधान पाटील याची थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते पण त्याचा प्रात्यक्षिक फायदा घेतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. पहिलं षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकाची मागणी आली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय गोलंदाज प्रदीप भोईर स्वतः कर्णधार. तर फलंदाज मात्र गाठ घेतो. पंचांकडून स्ट्राईक घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो मात्र नवीन फलंदाज हेमंत गोरले. मेडिट्री सर्कल मधलं पॉवर प्ले षटकातील दुसरं षटक हाताळतोय. सुंदर अशी स्पर्धा आहे. सुंदर असं आयोजन नियोजन संयोजन. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू बघा. पडल्यानंतर सरळ किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागतात. त्या मात्र 1 गडी बाद मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाची 14 धावा. चौदा धावा धावफलकावर लागल्यात. दुसरे षटक प्रगती पटावर स्वतः कर्णधार प्रदीप भोईर. आता मात्र गुटनाटेक तमाशा देख आणि चेंडू जातोय एका टप्प्याने पाहायला मिळतोय चौकार. धावफलकावर धावा लागतात त्या मात्र 18. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरा पॉवर प्लेचं षटक हाताळताना सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळतोय हेमंत गोरले यांची. आणि एका बाजूला 2 षटकाच्या साहाय्याने खेळतोय सचिन घरत. गोलंदाजी ओळखली फलंदाजाने. मला मधल्या फलीमध्ये काय पाठवलंय त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स अटेंड केलाय. क्षेत्रक्षक नाही भरपूर लांब आहेत परंतु चेंडू सीमारेषेचा वेध गाठतोय. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि पाहायला मिळतोय
पाहता पाहता चेंडू सीमा पार होतोय आणि पाहायला मिळतोय चौकार. बावीस धावा धापलकावर लागल्यात. पल्ला गाठाचा आहे तो मात्र 65 धावांचा. 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावा धापलकावर लागल्यात. सुंदर फलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रदीप फुरचा पुढचा चेंडू. ग्राउंड शॉट मध्ये चेंडू घेऊन काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येणार, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत बघा इथं दुसरीचा प्रयत्न आणि हा म्हणता गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सुद्धा चिच्याच्या चपलाईने पूर्ण करतात या वयामध्ये सुद्धा. 1 धाव आरोग्यासाठी हे 40+ गणित आहे आणि तरुणांना लाजवेल अशी फटकेबाजी पाहायला मिळतो या मैदानावर. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. काय फटकेबाजी आहे, काही फटक्यामध्ये काय जोश आहे, टेक्निकल. फक्त टायमिंग दिला आणि चेंडू सीमा पार पाहायला मिळतोय हा चौकार. पर्यंत 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हेमंत खेळतोय 6 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवर आणि सचिन गरज खेळतात 3 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवर. पुन्हा एकदा बघा जबरदस्त कानमंत्र. गोलंदाजाला मात्र ओळखलंय आणि त्याची गोलंदाजी ओळखलंय आणि सुरेख अशी कामगिरी करतोय मात्र सचिन गरज आणि हेमंत गोरले. अप्रतिम कामगिरी. 2 षटकं कंप्लीट झाली. तो ठोक डीजे. ही स्पर्धा अतिशय जवळून पाहतात लाईव्हच्या माध्यमातून. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री मंगेशजी वाकडीकर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. 2 षटकं संपलीत. क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं लवकर. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धावा 1 सफलता समाधान पाटील यांच्या. दुसरे षटक हाताळलं प्रदीप भोईरने. दिल्यात 18 धावा 1 सफलता नाही. आणि पुन्हा एकदा गोंधळच्या मठावर आलाय समाधान पाटील. वैयक्तिक दुसरं सांगित 3रे षटक. पाहूया काय होणार, काय घडणार, काय बदलणार मैदानाच्या आतमध्ये. डावखरा गोलंदाज आलाय समाधान पाटील. समोर फलंदाज सचिन खरचसाठी चेंडू टाकण्याच्या उमट्यावर. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी, सुंदरसं मैदान आणि सुंदर असं आयोजन. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ मास्टर प्रीमियर लीग 2024-25 शानदार पर्व. समाधानचा चेंडू यष्टीरक्षक चुकला, त्याचा मात्र फायदा सचिन गरतला मिळाला. बॅटकटच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकतो. 1 धावेने संघाची धावसंख्या धक्का लागतो ती मात्र 33. 65 धावांचा टार्गेट आहे. 33 धावा धापलकावर. 2 षटक एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे बोलतात हवप दीपक पाटील सर पाली यांचा इशारा आला की हा स्क्वेअर मारा, अतिरिक्त मारा. आणि त्या अतिरिक्त धावेने बोनस गुण पाहायला मिळतोय तो मात्र मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बीट होतो फलंदाज हेमंत गोरले. समाधान पाटील आपलं आता मात्र कामगिरी चोख बजावत आहेत. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतो.
कार्पेंटर चेंडू घेऊन काढलाय. ब्रह्मास्त्राचा वापर ब्लॉकॉलचा चेंडू पण त्या चेंडूला मात्र खोदून काढलंय. सावध पवित्रा फलंदाजाचा. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र आतापर्यंत टोटल स्कोअर झालाय तो मात्र 35 धावा. 35 धावा दाखल कराव्या लागल्यात. समाधान पाटील यांचा पुढचा चेंडू आता मात्र गाठ घेतात सचिन घरत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. मॉर्निंग 40+ न्यू पनवेल यांचं चौथ्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय. तर समाधानचा पुढचा चेंडू समोर फलंदाज सचिन घरत. अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. स्टेट टू द ग्राउंड चेंडू घेऊन गेला. क्षेत्ररक्षक मात्र इथे फसला थकला आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आला हा चौकार. धावसंख्या 39 धावा धाबलकावर. थोडीशी दुखापत होते फलंदाजाला. बघा पंच. स्प्रे घेऊन जा. पासष्ट धावांचा टार्गेट असताना धाबलकर धावा लागला त्या मात्र 40. टायगर क्रिकेट समाजक असोसिएशनने आयोजन ठेवलंय ते मात्र 40+ तलागालातील खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी. दमदार असं आयोजन. जर आयोजन आवडलं असेल तर टाळ्या व्हायला पाहिजेत. जास्त जर इजा झाली असेल तर आपण आराम करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. नंतर फीड झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊ शकता. आमचे नाना दिवेकर सर सुद्धा पाहण्यासाठी गेलेत. एक मित्रप्रेम आहे. एक क्रिकेट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एकमेकांसमोर आलात तर मात्र खुन्नस असते पण मैदानाच्या बाहेर आल्यानंतर मित्रता. काय घेऊन आलास काय घेऊन जाणार द्या माया प्रेम मिलेला अपार. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना असंख्य मावळे असंख्य जाती धर्माचे मावळे गोळा करून स्वराज्याची निर्मिती केली आणि पहिलं तोरणागड जिंकलं. त्याच्यानंतर फक्त जंजिरा आपल्या स्वराज्यामध्ये आला नाही. बाकी सर्वच किल्ले महाराजांनी जिंकले. या 2 राजांची जर कीर्ती शतका पार असती तर जे स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबले असते. नंतर ज्या राजाने 40 दिवस वेदना असह्य वेदना सहन केल्या त्या मात्र छत्रपती संभाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. हेमंत पालकर साहेब लाईव्ह सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं तर आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात आमचे महेश स्पोर्ट्सचे मालक आणि त्याने हेमंत पालकर साहेबांनी महेश स्पोर्ट्सला शुभेच्छा दिल्यात. मेडिकल स्पोर्ट्सला शुभेच्छा दिल्यात. तसेच महेश स्पोर्ट्सचे मालक महेश वरणकर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मॉर्निंग 40+ न्यू पनवेल आणि मेडिकल स्पोर्ट्स रायगड असा सामना झाला. एका बाजूला प्रदीप भोईर तर दुसऱ्या बाजूला जय पाटील. पहिला सामना पाहिला आपण अमोल मोरे विपक्ष विश्वास पाटील. त्याच्यामध्ये विश्वास पाटीलने बाजी मारली. सामन्याला होते सुरुवात. पुढचा चेंडू आणि आता मात्र जोरदार प्रहार चेंडू फिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा बिग 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 षटकार.
हा याच दरम्यान खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जी टीम मैदानामध्ये खेळते गुड मॉर्निंग 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 40+ न्यू पनवेल गुड मॉर्निंग नाही मॉर्निंग 40+ पनवेल तर यांचे सर्व सतीजी सालुंके आणि त्यांच्या सर्व संपूर्ण टीमच्या माध्यमातून या रायगड 40+ प्रीमियर लीगला तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांनी जाहीर केलंय तर त्यांचं हार्दिक असं आभार आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद सत्यवान दादा खजिनदार आहेत आणि आपण आताच जिथून ऐकले नारवली गावाचा एकच वादा एकच दादा विश्वनाथ शेठ मस्कर नावातच सर्व काही दडलंय. गरीब असू द्या श्रीमंत असू द्या सर्वांना प्रेमाने आदराने जवळ घेणारा एकच व्यक्तिमत्व आणि अध्यक्ष कसा असावा आणि सल्लागार कसा असावा याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. रायगड समाज असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ दादा मस्कर यांच्या माध्यमातून गोलंदाज पाहतो आपण विनेश ठाकूर 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. तर आमचे इनानपुरीचे आदरणीय परशुराम शेठ पाटील हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आमचे ज्ञानेश्वर पारिंगे एक उत्कृष्ट समालोचक रायगड असोसिएशनचे सदस्य यांचं देखील इथे आगमन झालंय त्यांचं देखील स्वागत आणि आमचे बंटी ठाकूर पूर्वीचे स्टार यांचं देखील स्वागत. आता मात्र स्वागत केलंय सचिन घरतने मान्यवरांचं षटकार आणि दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुडून पडा हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो पुन्हा एकदा मैदानामध्ये येतो ती दहशत तो दरारा घेऊन. तर या दरम्यान आमचे कालुंद्रेचे एक अष्टपैलू खेळाडू आणि एक शिस्तबद्ध खेळाडू आणि मेडिटेक स्पोर्ट्सचे सर्व म्हणजे खंबे समर्थक आमचे प्रवीण जगदाले एक फास्टर गोलंदाज त्यांच्या या ठिकाणी आगमन झाले. प्रवीण जगदाले आपलं हार्दिक असं स्वागत सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू सुरक्षित खेळू काढलाय क्षेत्रक्षक वेगाने येतो चेंडूवर सचिन घरत. सत्यवान दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय. जय पाटील बाद झाल्यानंतर या दोघांनी मागे वळून पाहिलं नाही. सचिन घरतला साथ देतात ते मात्र हेमंत गोरले सुंदर अशी कामगिरी. स्कोअर झालाय तो मात्र धावफलकावर आतापर्यंत धावा लागल्यात 53. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू आणि बॅटचा होतो पुरेपूर संपर्क पाहायला मिळतो. पंचाचा इशारा बाकी आहे आणि पंच आम्हाला कळवतील की हा षटकार. धन्यवाद. पुढील मॅच विनर अशी होईल. यातून जिंकणारा संघ आणि त्याला फाईट करेल सुमित 11 पडगे टीमचा संघनायक विश्वास पाटील. आपण येऊन थांबायचंय. पुढची मॅच विनर आणि त्याच्यानंतर त्याचे नेक्स्ट मॅच असेल लुजर. 8 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. बघूया सामना आणि हा आलाय सचिन घरतच्या बॅट मधून कार्पेट ड्राईव्ह चौकार. 7 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. बघा सर्व काही त्यांच्याकडे आहे आणि सर्व मान्यवर पाहायचे कोणाला काय हवं पाहायचे कोण आलंय कोण गेलंय सर्व काही लक्ष केंद्रित करायचंय. ते मात्र उत्कृष्ट अशी कामगिरी ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान आमचे परममित्रांनी पाबडीच्या पाड्या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्यांचं एक नाव लौकिक असणारे असे आमचे शिवाजी घरत पाबडीचा पाडा यांनी देखील या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांची देखील उपस्थिती आज संध्याकाळी आपल्याला लागणार आहे. सतीश सालुंके सर थोडंसं हडलक काही हरकत नाही आहे कारण ही साखळी पद्धतीचे सामने आहेत काही हरकत नाही आहे. आज आता पराभव झाला तर नंतरच्या मॅच मध्ये
विजय कसं होईल याच्यासाठी प्लॅनिंग करा. हा, आणि आपल्याकडनं आम्हाला 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालं. आपला हार्दिक हार्दिक असा आम्ही आभार व्यक्त करतोय. सतीश सालुंके साहेब, आपण या मॅच बद्दल काय म्हणाल? नाही, प्रतिस्पर्धी संघाने खूपच चांगला खेळ केला. सचिन यादव विशेष करून बॅट पाहायला लागली होती तरी पण त्यांनी चांगला खेळ केला आणि चांगली टीम जिंकणारच आहेत. ज्यांचा खेळ चांगला आहे ते जिंकणारच आहेत. त्या काही वादच नाही आहे त्याच्याबद्दल. नक्कीच नक्कीच, कारण जो चांगला खेळतोय त्याचा या ठिकाणी खेळ भारतोय. तर सामना बी ठरलाय.